लाल परीचा तारणहार महाराष्ट्र एसटी कामगार सेना. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनकार ठाकरे या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांचा जिथे संगम होतो ते उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांना आमचे विनम्र अभिवादन. सर्वसामान्य मराठी माणसाला त्याचे न्याय्य हक्क मिळायला हवेत. तो महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे. त्याला स्वतःच्या मातीत पोरके आणि परके वाटता कामा नये म्हणून वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली. महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी म्हणजे एसटी, पण या लाल परीला अहोरात्र धावती ठेवणाऱ्या कष्टकरी मराठी कामगारांच्या हक्कासाठी कुणीतरी उभे राहणे गरजेचे होते. 10 मे 1989 ही ती ऐतिहासिक तारीख जेव्हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि आशीर्वादाने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची स्थापना झाली. स्थापनेपासूनच अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी ही संघटना एसटी कामगारांची केवळ आधारच नाही तर सर्वार्थाने तारणहार ठरली. सुरुवातीचा काळ आणि विस्तार 1989 ते 1995. संघटनेचे मार्गदर्शक शिवसेना नेते आदरणीय सुभाष देसाईजी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने आकार घेतला. चांदा ते बांदा प्रत्येक आगारात भगवा झेंडा पोहोचवण्यासाठी तत्कालीन सरचिटणीस अरविंद सावंतजी यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. याचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांनी लाल परीने म्हणजेच एसटीने केला. त्यांच्या तसेच कार्याध्यक्ष राम भंकाळजींच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पदाधिकारी तुकाराम चव्हाण, राजाराम करंगुटकर, जयप्रकाश कळसकर, लक्ष्मण विशे, हेमचंद्र गुप्ते, बळीराम भोसले, सुनील शिंदे, नंदकुमार सावंत, उत्तमराव पुरी, दत्ता पाथरीकर, सुभाष चौधरी, कैलाश संगमवार, विनोद चिखलीकर, उमेश इंगळे आणि RD जाधव या सर्व योद्ध्यांनी देखील प्रत्यक्ष लाल परीने प्रवास करत ही जिवंत चळवळ उभी केली. शिवसेना आणि एसटी कामगार प्रगतीचे एक अतूट नाते. 1995 मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले आणि खऱ्या अर्थाने शिवशाही अवतरली. सत्ता हे केवळ अधिकार गाजवण्याचे माध्यम नसून ते कामगारांच्या कल्याणाचे साधन आहे हे शिवसेनेने सिद्ध केले. आदरणीय सुभाष देसाई साहेबांच्या दूरदृष्टीने आणि नियोजनामुळे 1996च्या करारात एसटी कामगारांना पहिल्याच वर्षी 72 कोटी आणि 4 वर्षात 350 कोटींचा अभूतपूर्व लाभ मिळाला. विशेष म्हणजे याच काळात कामगारांचे वेतन 3 अंकीवरून थेट 4 अंकी करण्यात आले. याच प्रवासातील पुढचा ऐतिहासिक टप्पा 2016 मध्ये आला. एसटीच्या इतिहासात कधीही न झालेली मूळ पगाराच्या 2.57 पट वाढ शिवसेनेच्या पुढाकारामुळे शक्य झाली. या क्रांतिकारी निर्णयाचा डंका आजही एसटी महामंडळात वाजत आहे. याच विश्वासामुळे 2017-18 मध्ये एसटी कामगार सेनेची सदस्य संख्या 40,000च्या पार गेली. स्पष्ट आहे की जेव्हा जेव्हा राज्यात शिवसेनेची सत्ता आली तेव्हा तेव्हा एसटी कामगारांच्या प्रगतीचे नवे दालन उघडले गेले. संघटनेची ध्येय धोरणे अधिवेशनांमधून ठरत गेली. पहिले अधिवेशन 1989 साली मुंबई येथे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाले. दुसरे अधिवेशन 1993 साली अकोला येथे संपन्न झाले. तिसरे अधिवेशन 1997 साली नाशिक येथे पार पडले. याच अधिवेशनात एसटी कामगार सेनेच्या मध्यस्थीमुळे कामगारांवरील कोर्ट केसेस मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. चौथे अधिवेशन 2000 साली छत्रपती संभाजीनगर येथे सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शकपदी आदरणीय सुभाष देसाईजी तर अध्यक्षपदी सन्माननीय अरविंद सावंतजी यांची नियुक्ती करण्यात आली. तत्पश्चात 5वे अधिवेशन सोलापूर येथे 2003 साली, 6वे अधिवेशन रत्नागिरी येथे 2005 साली, 7वे अधिवेशन अमरावती येथे 2010 साली आणि 8वे अधिवेशन पुणे येथे 2015 साली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. एप्रिल 2019 मध्ये महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या महिला आघाडीची स्थापना भव्य मेळावा घेऊन करण्यात आली. याच दरम्यान सन्माननीय दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांसाठी घेतलेल्या विविध हितकारी निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 24 जून 2019 रोजी नाशिक येथे 5,000पेक्षा जास्त कामगारांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न झाला. आंदोलने, धरणी, मोर्चे, उपोषण, आयुधे कामगार संघटनेची.
एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने आजवर अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, धरणी देऊन सरकारला नमते घेण्यास भाग पाडले. 1999 मध्ये सन्माननीय अरविंद सावंतजींनी विधान परिषदेत आमदार असताना एसटीचा कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असे म्हणत घणाघाती भाषण केले. एसटीची सेवा ही सेवा मानत असाल तर मग त्यातील तोट्याचा नगारा पिटू नका आणि धंदा म्हणून मानत असाल तर खरोखर धंद्याच्या दृष्टीनेच कारभार करा असे सांगून त्यांनी सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आजही केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध खासदार अरविंद सावंत लोकसभेत ठामपणे आवाज उठवित आहेत. नेतृत्व आणि कल्याणकारी योजना. सरचिटणीस पदाची धुरा अरविंदजी सावंत, विजय मालोकर, प्रदीप धुरंधर, सुनील गणाचार्य यांनी समर्थपणे सांभाळली आणि 4 डिसेंबर 2016 पासून हिरेनजी रेडकर ही जबाबदारी सांभाळत आहेत. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सत्तेत असताना महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकरिता अनेक हितकारी योजना राबविण्यात आल्या. ठळक योजना. एसटी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या अंतर्गत एसटी महामंडळातील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मुलीला तिच्या वयाच्या 25व्या वर्षी एक रकमी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. कुटुंब सुरक्षा योजनेअंतर्गत हजारो कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेऊन जगण्याची एक संधी देण्यात आली. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या 2 पाल्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना लागू करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी 5 लाखांपर्यंत विनाव्याजी तरतूद कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रिम योजना आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना दरमहा 750 रुपये लागू करण्यात आली. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा 6 महिने आणि महिला वाहकांसाठी प्रसूती रजा 9 महिने करण्यात आली. संकटकाळ आणि शिवसेना. सन 2019 मध्ये राज्यात ठाकरे सरकार आले. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि माननीय अनिल परब साहेब परिवहन मंत्री झाले. याच काळात जगावर कोरोना महामारीचे संकट ओढवले. एसटीची 100% वाहतूक ठप्प झाली. परंतु या बिकट परिस्थितीत देखील तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत बोलणी करून 1000 कोटी रुपये वर्ग करून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले. 2021च्या संपादरम्यान मूळ वेतनात 2,500 ते 6,000 रुपयांची सरसकट पगार वाढ देऊन कामगारांचे जीवनमान उंचावले. या संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांना आधार दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परबजी यांच्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना विधान परिषदेत वाचा फोडण्यात, शासनास पत्र लिहून जाब विचारण्यात देखील आमदार अनिल परब साहेब कायम अग्रेसर असतात. मग तो निर्णय एसटीमध्ये कंत्राटी भरती करण्याचा असो की भरती प्रक्रियेतील अनियमिततेचा किंवा वेतन थकबाकीचा. म्हणूनच एसटी कामगार संघटनेचा कामगारांना आधार वाटतो. सामाजिक बांधिलकी. एसटी कामगार सेना केवळ हक्कासाठी लढत नाही तर सौ मीनाताई ठाकरे विठाई न्यासाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा देखील चालविते. पूर असो वा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आजारपण, संघटना सदैव धावून आली आहे. ठाणे विभागातील एका वाहकाच्या कन्येच्या फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी संघटनेने 22 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अशी अनेक उदाहरणे कामगारांनी अनुभवली आहेत. रक्तदानम हेच श्रेष्ठ दानम ह्या उक्तीला अनुसरून शिवसेना पक्षाच्या रक्तदान शिबिरात एसटी कामगार सेनेद्वारा सक्रिय सहभाग नोंदवला जातो. संघर्षाची हाक. उद्योग जगला तर कामगार जगेल हे वंदनीय बाळासाहेबांचे सूत्र होते. एसटी कामगारांना त्यांचे हक्क मिळायलाच हवेत, परंतु त्यासोबतच एसटी देखील भरभराटीस यायला हवी ही महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची भूमिका आहे. आज एसटीवर खाजगीकरणाचे संकट आहे. 77 महिन्यांपासूनचा महागाई भत्ता प्रलंबित आहे. रिक्त पदे आणि वाढीव कामाचे तास यांविरुद्ध महाराष्ट्र एसटी कामगार सेना प्रखर संघर्ष करत आहे. केंद्राचे कामगार विरोधी कायदे आणि उद्योगधारण्या धोरणांना उत्तर देण्यासाठी पक्षीय पाठबळासह ही संघटना मैदानात उतरली आहे. संकल्प. एसटी कर्मचाऱ्यांची शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती साधने हा आमचा संकल्प आहे. संघटनेची सभासद संख्या 60,000 पर्यंत नेऊन मान्यताप्राप्त संघटना हा दर्जा मिळवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कणखर मार्गदर्शनाखाली आणि युवासेना प्रमुख सन्माननीय शिवसेना नेते श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय
श्री अरविंदजी सावंत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि तमाम निष्ठावान पदाधिकाऱ्यांच्या, सहकाऱ्यांच्या, सदस्यांच्या अढळ निर्धाराच्या जोरावर आपण प्रगतीचा आजवरचा टप्पा गाठला आहे. ह्यापुढे देखील ही घोडदौड अशीच सुरू ठेवून आपण आपली उद्दिष्टे निश्चितपणे साध्य करू असा आम्हाला सार्थ विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.